हाय फ्रेंड्स, स्वप्ना खलबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण मातीचा गुण ही कथा जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण श्रावण बाळाची कथा तर वाचलीच, अजून एक श्रावण बाळाचीच कथा आपण आज जाणून घेणार आहोत. जेव्हा श्रावण बाळ त्याच्या आई वडिलांना घेऊन यात्रेला निघतो तेव्हा रस्त्यात एक गाव लागते. तिथे थोडा आराम करावा म्हणून तो थांबतो. आई वडील पाणी पिऊन थोडा आराम करावा म्हणतात. ते श्रावण बाळाला म्हणतात, अरे आम्हाला भूक लागली तर येथे थोडे काही बनवता येईल का? इतक्यात तिकडून एक भयंकर आवाज येतो, काय हो पिताश्री, मी आत्ताच तुमच्या दोघांचे वजन उचलून थकून बसलो होतो. लागलीच झाले का तुमचे सुरू? हे दे तर करा, जरा बसू द्या मला. श्रावण बाळाचे आई वडील दोघेही आश्चर्य होतात व म्हणतात, काय रे बाळा, तू आमचा श्रावणच आहेस ना? बाबा, असं बोलतोस? परत तो तसाच चिडून रागावैताकात बोलू लागला. शेवटी त्याचे आई वडील शांत बसले. सगळे मिळून आराम करून तेथून ते निघालात. तेव्हा श्रावण बाळाचे वडील म्हणतात, बाळा थांब, एक कपडा घे व जिथे आपण उभा आहोत तिथली माती या कपड्यात बांधून घे. तेव्हा सुद्धा तो खूप चिडलेला दिसतो. तरी तो तिथली माती कपड्यात बांधून घेतो. पुढे गेल्यावर परत एक गाव येते. त्या गावात ते परत विश्रांतीसाठी थांबतात. तेथे श्रावण बाळ आई वडिलांना स्वयंपाक करून खाऊ घालतो. त्यांना काय हवे नको ते बघतो. त्यांच्या अंगावर पांघरूण घालून त्याचे हातपाय चोपून देतो व त्यांचे आई वडील शांत झोपल्यावर तोही थोडासा आराम करतो. परत तेथून ते निघतात. तेव्हा त्यांचे आई वडील म्हणतात, बाळा इकडे ये, तू काल आमच्यासोबत खूप चुकीचे वागलास, उद्धटासारखे बोललास. श्रावण बाळ म्हणतो, हे शक्य नाही. तरी जर मी कळत नकळत काही बरे वाईट बोललो असेल तर मला क्षमा करा, पण मला तर काहीच आठवत नाही. तेव्हा त्यांचे आई वडील म्हणतात, इकडे ये व तुझी माती कपड्यात बांधून आणली आहेस ना ती घेऊन ये. तो ती माती घेऊन येतो. त्यांचे आई वडील म्हणतात, ह्या मातीवर उभा राहा. तो आई वडिलांची आज्ञा म्हणून मातीवर उभा राहतो. त्या मातीवर उभा राहिला की परत आई वडिलांना भांडायला लागला वाटेल तसे बोलू लागला. त्या मातीवरून खाली उतरला की परत व्यवस्थित वागू लागला. तो वडिलांच्या पाया पडला आणि म्हणाला, माझ्यामुळे तुम्हाला काही त्रास असेल तर माफ करा. तेव्हा त्यांचे आई वडील म्हणतात, नाही बाळा, यात तुझा दोष नाही, हा तर मातीचा गुण आहे. तर फ्रेंड, अशा प्रकारे श्रावण बाळाची कथा समाप्त होत आहे.